आवाज सर्वसामान्यांचा। दिनांक 31/1/2025 रोजी पोलीस प्रवीण सानप आणि पोलीस कॉन्स्टेबल अजित काळेल यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक मुलगा चोरीची मोटरसायकल विक्री करण्याकरिता ग्राहक शोधत आहे। अशी गोपनीय माहिती मिळाल्याने त्यांनी ती माहिती पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना सांगितली असता त्यांनी मायनी पोलीस स्टाफला बनावट ग्राहक पाठवून योग्य सापळा लावून कारवाई करण्याचे मार्गदर्शन केले। त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप भोसले याचा पेहराव बदलून त्यास मध्यस्थ मार्फत मोटरसायकल खरेदी करायची आहे असे गोपनीय बातमीतील संशयित आणि दुचाकी चोरणाऱ्या मुलासोबत बनावट ग्राहक केले असता आपण पोलीस असल्याचे किंचितही संशय न येऊ देता संपर्क साधला असता मोटरसायकल चोरणाऱ्या मुलाने सुरुवातीला त्याच्या ताब्यातील मोटरसायकल विक्री करण्याकरिता मायनी येथे बोलावले, त्यानंतर बनपुरी येथे बोलावले आणि त्यानंतर धोंडेवाडी गावाजवळ बोलावले। दिनांक 31/1/2025 रोजी संशयित मुलगा धोंडेवाडी गावी 12:30 वाजण्याच्या सुमारास एक मोटरसायकल स्प्लेंडर कंपनीच्या विक्रीसाठी घेऊन आला। बनावट ग्राहक पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप भोसले आणि संशयित मुलगा यांचे बोलणे सुरू होताच बाजूला पंचासह दबा धरून सापळा लावून बसलेल्या साध्या वेशातील मायनी पोलीस पथकाने आरोपीस मोटरसायकलसह शिताफीने ताब्यात घेतले। त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता संशयित मुलाने त्यांचे नाव शुभम राजू निकम, वय 20 वर्ष, राहणार माहुली, तालुका खानापूर, जिल्हा सांगली असे असल्याचं सांगितलं। त्याने सदरची मोटरसायकल ही दिनांक 30/1/2025 रोजी रात्री तुळशीराम शिवाजी कुंभार यांच्या घरासमोरून चोरून आणली असल्याचे सांगितले। MH11 CN 5322 ही विक्रीसाठी आणलेली मोटरसायकल चोरीची असल्याची खात्री झाल्याने त्यास काल रोजी अटक केली आहे। आरोपीला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता सदर आरोपी याने दुसरी एक मोटरसायकल क्रमांक MN11 CP 0457 ही सातारा येथून चोरल्याचं सांगितलं। त्याच्याकडून सदर 2 मोटरसायकली असा एकूण 1,15,000 रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार कारंडे हे करीत आहेत। सदर आरोपीला तू चोरी का करतो असे विचारलं असता सदर आरोपी यांनी सांगितले की मी ऑनलाईन प्रोबो गेम खेळल्याने माझे फार नुकसान झाले असून मला पैसे कमी पडल्याने मी मोटरसायकल चोरी केली आहे। सदरची कारवाई माननीय समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती डॉ. वैशाली कडूकर, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग श्रीमती अश्विनी शेंडिगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक कदम, पोलीस हवालदार नानासाहेब कारंडे, शशिकांत काळे, आनंदा गंभरे, अमोल चव्हाण, प्रवीण सानप, पोलीस कॉन्स्टेबल बापू शिंदे, प्रदीप भोसले, संदीप खाडे आणि अजित काळेल, प्रियंका सजगणे यांनी केली। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार नानासाहेब कारंडे हे करीत आहेत। दरम्यान पालकांना विनंती आहे की आपला मुलगा असल्या दलदलीमध्ये चुकीच्या मार्गाने जाऊ नये याची काळजी पालकांनी घेणे गरजेचे आहे। आपल्या मुलांशी चांगला संवाद साधणे, मुलांना विश्वासात घेणे, मुलांना काय अडचण असेल तर त्यांच्याशी सुसंवाद साधून त्याला चांगला नागरिक बनवणे पालकांची नैतिक जबाबदारी आहे, असे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी पालकांना आवाहन केले। पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोलीस स्टेशन वडोज, दिनांक 31/1/2025 रोजी सकाळी मायनी दूरक्षेत्र या ठिकाणी एक मोटरसायकल चोरीची तक्रार प्राप्त झाली होती। ती तक्रार आम्ही दाखल करून गुन्हा रजिस्टर नंबर 38/2025 कलम BNS 303(2) प्रमाणे गुन्हा नोंद केलेला होता। गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस नाईक प्रवीण सानप आणि पोलीस कॉन्स्टेबल अजित काळे यांना गोपनीय माहिती मिळाली। त्या गोपनीय माहितीच्या आधारे चोरीची मोटरसायकल विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेला शुभम राजू निकम याच्याकडे बनावट ग्राहक पाठवून आमच्या मायनी पोलीस चौकीच्या स्टाफने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून 2 मोटरसायकल हस्तगत केलेल्या आहेत। तपासादरम्यान मान्य न्यायालयाने दिलेल्या पोलीस कस्टडी दरम्यान त्याची अधिक चौकशी किंवा विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सदरचा गुन्हा मोटरसायकल चोरीचा हा त्याने ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्यामुळे मित्राचे जे पैसे उसने घेतले होते ते परत करण्यासाठी मोटरसायकल चोरी करून अगदी कमी पैशात 5,000 रुपयामध्ये 45,000 ते 50,000 रुपये किमतीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी तो ग्राहक शोधत होता। आणि ती गोपनीय बातमी आमच्या पोलीस मायनी दूरक्षेत्र येथील पोलीस नाईक प्रवीण सानप आणि अजित काळे यांना मिळाल्याने पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल चव्हाण, पोलीस नाईक कारंडे यांनी भोसले यांनी बनावट ग्राहक पाठवून त्यास ताब्यात घेतलेला आहे। दोन्हीही मोटरसायकलबाबत हस्तगत केलेला असून ऑनलाईन यात विशेष किंवा सांगण्यासारखी बाब म्हणजे हा
अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलेला विद्यार्थी असून ऑनलाईन प्रोबो गेम खेळल्यामुळे तो कर्जबाजारी झालेला आहे आणि त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांनी हे सदरचे कृत्य केलेले आहे आणि ते पैसे परतफेड करण्यासाठी आईवडिलाला न मागता त्यांनी असं चुकीचं पाऊल उचललेलं आहे. चुकीचं पाऊल उचललं. हां, तरी ती मी आपल्याद्वारे सर्व पालकांना किंवा सर्व सजग नागरिकांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा मुलगा अशा काही कुठल्या दलदलीत किंवा चुकीच्या मार्गाने तर जात नाही किंवा असल्या कुठे फसू नये आणि नको ते कृत्य त्याच्या हातून घडू नये याची वाजवी काळजी घेणे, मुलाशी चांगला सुसंवाद साधणे अत्यंत आवश्यक आहे किंवा मुलांना विश्वासात घेऊन मुलांना काही अडचणी आहेत का ते देखील समजून घेणे आणि तो जर चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्याला वेळीच त्यातून सावरणे, बाहेर काढणे, त्याचं पुनर्वसन करणे आणि त्याचं समुपदेशन करणे आणि त्याला एक चांगला नागरिक घडवणे ही पालकांची तशी आपल्या सर्वांची एक सामाजिक जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी आहे. थँक्यू व्हेरी मच. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.